तुम्हाला परदेशात शिकायचंय, पण खर्चाचं काय? हीच चिंता तुम्हाला सतावत असेल तर थांबा, कारण आज आपण बोलणार आहोत महाराष्ट्र शासनाच्या एका अशा जबरदस्त योजनेबद्दल, जी अल्पसंख्याक विद्यार्थ्यांसाठी परदेशात शिकण्याचं स्वप्न खरं करू शकते. जगातल्या टॉप युनिव्हर्सिटीजमध्ये शिकायचं स्वप्न कोण नाही बघत. प्रत्येकाला वाटतं की आपण तिथे जावं, शिकावं, पण हे स्वप्न पूर्ण करणं वाटतं तितकं सोपं नसतं, नाही का? आणि या स्वप्नाच्या वाटेत सगळ्यात मोठा डोंगर असतो, तो म्हणजे पैसा. परदेशात शिकण्याचा, राहण्याचा खर्च इतका प्रचंड असतो की कितीतरी हुशार मुलांना आपलं स्वप्न बाजूला ठेवावं लागतं. तर आजच्या या माहिती सत्रामध्ये आपण नेमकं काय काय बघणार आहोत? आधी हे स्वप्न आणि त्यातला अडथळा, मग त्यावरचा उपाय म्हणजे ही सरकारी योजना. तुम्ही यासाठी पात्र आहात का तेही तपासू. अर्ज कसा करायचा याची सोपी प्रक्रिया, आणि सगळ्यात शेवटी या योजनेचं महत्त्व काय आहे. चला तर मग सुरू करूया. पण थांबा, चिंता करण्याची गरज नाही. याच पैशांच्या अडचणीवर महाराष्ट्र सरकारने एक भारी उपाय शोधून काढलाय. तो उपाय म्हणजे ही परदेशी शिष्यवृत्ती योजना. खरं तर ही तुमच्यासाठी गोल्डन अपॉर्च्युनिटी आहे. अच्छा, तर ही योजना नेमकी काय आहे? अगदी सोप्या भाषेत सांगतो. ही योजना 6 अल्पसंख्याक समाजातल्या विद्यार्थ्यांना जगातल्या टॉप युनिव्हर्सिटीजमध्ये पोस्ट ग्रॅज्युएशन किंवा PhD करण्यासाठी पूर्णपणे आर्थिक मदत करते. हो, तुम्ही अगदी बरोबर ऐकलंय, सगळा खर्च सरकार उचलतं. आता अल्पसंख्याक विद्यार्थी म्हणजे कोण? तर बघा, सरकारने यासाठी 6 समाज निश्चित केले आहेत: मुस्लिम, ख्रिश्चन, शीख, जैन, बौद्ध आणि पारशी. ठीक आहे, मग आता येतो सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न. या योजनेसाठी तुम्ही पात्र आहात का? चला पटकन बघून घेऊया की यासाठी काय काय अटी आहेत. तर बघा, यासाठी काही महत्त्वाच्या अटी आहेत. पहिली आणि सगळ्यात बेसिक अट, तुम्ही महाराष्ट्राचे रहिवासी असायला हवे. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमच्या कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 8 लाखांपेक्षा जास्त नसावं. आणि तिसरी, जी सगळ्यात महत्त्वाची आहे, ती म्हणजे तुमचं ॲडमिशन QS वर्ल्ड रँकिंगमधल्या टॉप 200 युनिव्हर्सिटीजपैकी एकात कन्फर्म झालेलं पाहिजे. हो, आणि हो, तुमच्या शेवटच्या डिग्रीमध्ये कमीत कमी 60% मार्क्स आणि वयाची अट पाळणं पण गरजेचं आहे. ओके, जर तुम्ही या सगळ्या अटींमध्ये बसत असाल तर मग पुढची स्टेप आहे अर्ज करण्याची. चला, आता अर्ज कसा करायचा ते अगदी सोप्या शब्दात समजून घेऊ. ही प्रोसेस आहे ना, ती 2 भागांमध्ये आहे. आधी काय करायचं तर ऑनलाईन जाऊन फॉर्म भरायचा आणि तुमची सगळी डॉक्युमेंट्स स्कॅन करून अपलोड करायची. हे झालं की त्या भरलेल्या फॉर्मची प्रिंट काढायची आणि मग ही प्रिंट आणि ओरिजिनल डॉक्युमेंट्स घेऊन तुम्हाला पुण्याला समाज कल्याण आयुक्तालयात जाऊन जमा करायची आहेत. एक गोष्ट लक्षात ठेवा, ऑनलाईन आणि ऑफलाईन हे दोन्ही टप्पे पूर्ण करणं खूप महत्त्वाचं आहे. आता एक खूप खूप महत्त्वाची गोष्ट, नीट लक्ष द्या. या परदेशी शिष्यवृत्तीसाठी जी वेबसाईट आहे ती आहे mdd-fs.trti-maha.in. ही वेबसाईट कुठेतरी लिहून ठेवा, कारण चुकीच्या वेबसाईटवर गेलात तर गोंधळ होऊ शकतो. अर्ज इथेच करायचा आहे. एक सामान्य गोंधळ जो बऱ्याच विद्यार्थ्यांचा होतो तो इथेच होतो. बघा, ही परदेशी शिष्यवृत्तीची योजना आणि आपल्या राज्यातल्या इतर स्कॉलरशिप्स ह्या दोन्ही पूर्णपणे वेगळ्या गोष्टी आहेत. परदेशात जायचं असेल तर trti-maha.in आणि देशातल्या कोर्ससाठी अर्ज करायचा असेल तर MahaDBT पोर्टल आहे. त्यामुळे योग्य वेबसाईट निवडणं खूप महत्त्वाचं आहे, नाहीतर सगळी मेहनत वाया जाईल. आणि या योजनेची वाढ बघितली ना तर तुम्ही थक्क व्हाल. अहो, 2023 मध्ये जेव्हा ही सुरू झाली तेव्हा फक्त 27 जागा होत्या. फक्त 27. आणि आता बघा, 2025-26 साठी तब्बल 75 विद्यार्थ्यांना ही संधी मिळाली आहे. यावरूनच कळतं की योजना किती यशस्वी झाली आहे. आता जरा मोठ्या चित्राकडे बघूया, म्हणजे या योजनेचं खरं महत्त्व काय आहे. 75 हा फक्त एक नंबर नाहीये, ही आहेत 75 स्वप्न, 75 विद्यार्थ्यांचं भविष्य जे आता घडणार आहे. 2025-26 या एका वर्षात एवढ्या मुलांना ही संधी मिळाली. विचार करा. इथे बघा, यावरून तुम्हाला स्पर्धेचा अंदाज येईल. जवळजवळ 150 अर्ज आले होते. त्यातून छाननी करून 109 जण पात्र ठरले आणि फायनली त्यातले 75 विद्यार्थी निवडले गेले. याचा अर्थ काय? तर तुमचा अर्ज एकदम परफेक्ट, अचूक असला पाहिजे. छोटीशी चूक पण तुम्हाला स्पर्धेतून बाहेर काढू शकते. आणि हे ऐकून तर तुम्हाला आणखी आनंद होईल. ही स्कॉलरशिप फक्त तुमची कॉलेजची फी भरत नाही. अधिकाऱ्यांनी सांगितल्याप्रमाणे यात तुमची ट्युशन फी, राहण्याचा खर्च, विमानाचं तिकीट आणि इतर सगळे लागणारे खर्चसुद्धा कव्हर होतात. म्हणजे काय तर पैशांची चिंता शून्य, फक्त आणि फक्त अभ्यासावर फोकस.
या योजनेची क्वालिटी तपासायची असेल ना तर फक्त ही नावं बघा. युनिव्हर्सिटी कॉलेज लंडन, युनिव्हर्सिटी ऑफ शिकागो, जॉन्स हॉपकिन्स. अरे वा, ही काही साधीसुधी कॉलेजेस नाहीयेत, जगातल्या सर्वोत्तम संस्था आहेत. यावरूनच तुम्हाला कळेल की ही योजना किती मोठी आणि प्रतिष्ठेची आहे. आणि जाता जाता एक प्रश्न विचार करा की जेव्हा शिक्षणातला पैशांचा अडथळा असा दूर होतो तेव्हा ही संधी फक्त एका व्यक्तीचं आयुष्य बदलते की अख्ख्या समाजाचं भविष्य घडवते? यावर नक्की विचार करा. आणि हो, जर ही माहिती तुम्हाला आवडली असेल, उपयोगी वाटली असेल, तर अशाच महत्त्वाच्या माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका.